नमस्कार. कसे आहात सर्व? छान. आज आपण बघतो आहे प्रत्येकाला जीवनामध्ये रोज नव्या दिवशी प्रेरित, सकारात्मक, आनंदी राहायचं असेल तर आपल्याला फक्त दोनच गोष्टी आपल्या जीवनामध्ये रोज करायच्या आहेत. अतिशय सोप्या गोष्टी आहेत. काहीच करायचं नाही, पेन हातात घ्यायचा नाही, कागद हातात घ्यायचा नाही, काहीच करायचं नाही. फक्त आणि फक्त दोन गोष्टी करायच्या आणि त्याने तुमच्या जीवनामध्ये फक्त 2 महिन्यामध्ये होणारे बदल अनुभवायचे आहेत. अतिशय उत्तम ट्रिक्स आहेत. त्या आपणाला आपल्या जीवनामध्ये आनंदी, आयुष्यभर खूप खूप प्रेरित, सकारात्मक आणि ऊर्जावान राहण्यासाठी अंगीकारायच्या आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे, आपण सकाळी उठल्याच्या नंतर फक्त जाग्यावर यायचं. जाग्यावर म्हणजे आपण साहजिक जाग्यावरच असतो, फक्त आपण मनाने थोडेसे भरकटलेलं असतो. त्यावेळेला आपलं सबकॉन्शियस माइंड हे फ्युअर वर्कमध्ये असतं आणि आपलं मन हे उठल्या उठल्या अतिशय चंचल आहे, म्हणून ते लगेच इकडे तिकडे पळायला सुरुवात करतं. आपल्याला मनाने एकदम जाग्यावर यायचं आहे, शांत व्हायचं आहे आणि स्वतःशी बोलायचं आहे, आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान आहे, एनर्जेटिक आहे, ऊर्जेने परिपूर्ण भरलेला आहे आणि आजच्या दिवसात मला अपेक्षित चांगली कामं आहेत ती सर्व मी उत्तम रीतीने करणार आहे. मी माझ्या कामाला जे काही मी स्वीकारलेलं आहे त्याच्यासाठी मी परिपूर्ण आणि आनंदी असा वेळ देणार आहे. मी आज माझ्या स्वतःशी ठरवतो आहे की मी आज कुणाशी रागवणार नाही किंवा कुणी मला चिडवण्याचा प्रयत्न केला, कुणी माझ्या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर तो सर्वस्वी त्याचा दोष असेल. मी त्याला उलट सुलट न बोलता मी माझ्या स्वतःशी पुन्हा बोलून त्या कामात आनंद कसा निर्माण करता येईल व माझं काम ठरलेल्या वेळेत कसं पूर्ण करता येईल, कुणी आज दिवसभरात माझ्याशी कसाही वागू परंतु मी त्याच्याशी आज चांगला सकारात्मकच वागेन व जे मला माझ्या जीवनाचं ध्येय आहे, इच्छित असं चांगलं आणि सात्विक अशा गोष्टी करायच्या आहेत. त्याच्याकडेच माझा प्रत्येक पाऊल असेल, त्या दृष्टीने माझं काम असेल, हा मी आज पुरेपूर प्रयत्न करतो. आणि मग हे झाल्याच्या नंतर आपल्याला दिवसभरात व्यत्यय येतील, अडचणी येतील. जे आपण ठरवून घरातून आज बाहेर पडलो त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतील. वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक भेटतील, कारण त्यांचा तो धर्म असतो. काही फक्त स्वार्थी भेटतील, लबाड भेटतील, आपल्याला लुबाडणारे भेटतील. काही आपली क्षुल्लक चूक नसताना देखील आपल्यावरती ब्लेम करतील, आपल्यालाच वेड्यात काढण्याचा प्रयत्न करतील, आपण दोषी कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतील. परंतु या प्रत्येक क्षणी आपल्याला फक्त आपण ही सकाळी स्वतःशी घेतलेली कमिटमेंट आणि स्वतःला दिलेला शब्द आठवायचा आणि पुढे जायचं. आणि आपल्याला दुसरी गोष्ट जी महत्वाची करायची आहे, ती दुसरी गोष्ट म्हणजे आपण दिवसभरात आपला हा सर्व व्याप, सर्व कामधंदा, सर्व गोष्टी करून आपण घरी येतो. आपल्याला कुटुंबामध्ये मिसळायचं आहे, व्यवस्थितपणे राहायचं आहे. जे घरी असतील ते घरी त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. संध्याकाळी फक्त झोपताना 1-2 मिनिट काढून शांत डोळे बंद करून आजच्या दिवसभरामध्ये मी आज काय ठरवलं होतं, ते माझ्याशी घडलं का,
मी ते घडवण्याचा प्रयत्न केला का? आणि हो, मी नक्कीच आज चांगला प्रयत्न केला असं स्वतःशी बोलायचं आहे. आणि हे करून पण जरी आपल्याला ह्या गोष्टीमध्ये व्यत्यय आला असेल तरी जे झालं ते सोडून द्यायचं, जे चांगलं व्हायचं, जे चांगलं करायचं ते मी करण्याचा प्रयत्न केला. आणि यातून जे उत्तम आहे, जे मला उद्यासाठी भविष्यासाठी उपयोगी येणार आहे ते सोबत घ्यायचं, आपल्या मनाला ते बिंबवायचं, सबकॉन्शियस माइंडच्या हातात द्यायचं. आणि आज मी शांत झोपतो, मी रिलॅक्स होतो, कारण मला उद्या पुन्हा माझ्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायची आहे, पुढे जायचं आहे. म्हणून माझ्या मनाला मी विनंती करतो, झालं गेलं सर्वांचं सोडून द्यायचं आहे. पुन्हा नव्यानं एक ऊर्जित अवस्थेत मला सकाळी वेळेत उठवायचं आहे. ही सर्व जिम्मेदारी मनाची आहे आणि मन ते 100% करतच, हा माझा विश्वास आहे. म्हणून मनाला ते बिंबवायचं आणि चांगली गोष्ट घेऊन आजच्या दिवसातलं जे चांगलं आहे ते घेऊन आपण शांत झोपी जायचं आहे. पुन्हा आपण सकाळी उठताना एकदम एनर्जेटिक उठूयात. पुन्हा आपण ठरल्या पद्धतीने जी पहिली गोष्ट आहे ती आपण करूया, मनाने जाग्यावर येऊया, स्वतःशी बोलूया आणि दिवसाची सुरुवात चांगली करूया. बघा, जीवनात अतिशय उत्तम आणि सकारात्मक असा बदल आपल्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होईल. आणि हे आपण नक्की करूयात, एवढीच सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.